नाही. कळलंय? त्यामुळे ती तुमची एक कळलं ना, एक एंट्री आहे कशासाठी, प्रॅक्टिकल एक्झामसाठी. समजलं? प्रॅक्टिकल एक्झाम, बाकी सब्जेक्टचे ओरलचे किंवा तुमचे जे काही ट्युटोरियल्सचे वगैरे क्वेश्चन्स त्याचे पण पेपर्स असतात, मराठी हिंदी इंग्लिशसाठीचे. कळलं? मॅथ्ससाठी पण ट्युटोरियल्स वगैरे द्यायला लागतं. सो त्याच्यामध्ये तुमचं एक वीक जाणार कंपल्सरी, एक पूर्ण वीक जाईल. कळतंय? म्हणजे तुम्ही जे काही 40 डेजचं किंवा 45 डेजचं कॅल्क्युलेशन केलंय त्यातले पहिले 3 दिवस गेले, हे 8 दिवस गेले, बरोबर ना? म्हणजे 10 ते 12 दिवस तुमचे इथेच संपले. पहिल्यामध्ये फक्त सायन्सचेच आपल्याला 20 टॉपिक्स करायचे एका विषयाचे, बरोबर ना? म्हणजे एका दिवशी एक टॉपिक असा हिशोब जरी केला आपला तरी सुद्धा रिव्हिजनला टाइम नाही मिळत आहे, कमी पडते. समजलं? ओके. सो म्हणून जेवढं तुम्हाला मॅक्झिमम ते करता येईल, कारण बघा हा फर्स्ट अँड लास्ट चान्स आहे. कळलं? आता तुम्हाला जे काही पर्सेंटेज मिळवायचे किंवा तुमचं जे काही तुम्हाला कोणी विचारणार नाही, ज्युनियर के जी पासून तुम्हाला 9th स्टँडर्ड पर्यंत किती पर्सेंटेज होते. समजलं? जिथे कुठे जाणार तिथे तुम्हाला पहिलं काय विचारणार, 10th स्टँडर्ड. एसएससीचा रिझल्ट आपला सगळ्यात पुढे. समजलं? आणि तो जे आपलं बघा एक आयडी कार्ड आहे आपलं, कळलं, प्रेझेंटेशनचं, ते तुमचं सगळ्यात बेस्ट असलं पाहिजे. कळलं? यासाठी ट्राय करायचं. कळलं? हां, रायटिंग ज्यांनी पेपर मी मध्ये तुमचे चेक केले होते पेपर, बरोबर ना? रायटिंग प्रेझेंटेशन इम्प्रूव्ह करण्याची खूप गरज आहे. समजलं? मार्जिन ड्रॉ करायची कंपल्सरी. जरी तिथे मार्जिन असेल बोर्डच्या पेपरवरती तरी एक लाईन तुम्हाला ड्रॉ करायचीच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सब क्वेश्चन्स मेन्शन करायचे. कळलं? सिली मिस्टेक्स अवॉइड करा. जिथे अंडरलाईन करायचे जे मेन वर्ड्स आहेत, की वर्ड्स ज्याला बोलतो, त्या की वर्ड्सला तुमची अंडरलाईन आली पाहिजे. समजलं? नाहीतर कदाचित मगाशी सांगितलं तसं एखादी चूक असेल की एक्झामिनर एक्सेप्ट करेल. कळलंय? पुढे आल्यानंतर आम्ही नाही करत, व्हाईस वर्सा. कळलं ना? हा, एक्झामिनर काय करणार, एक्झामिनर त्यांचे पेपर्स कुठे देतो, मॉडरेटरकडे, म्हणजे आमच्याकडे येतात. बरोबर? आमच्या नंतर चीफ मॉडरेटर, भाई हे करू नको का, चीफ मॉडरेटर पेपर्स चेक करत नाही, ते फक्त मार्क लिस्ट चेक करतात. समजतंय? हा, चीफ मॉडरेटर आपल्या म्हणजे समजा आपण मुंबईचा विचार केला तर सायन्ससाठी 3 ते 4 जण आहेत चीफ मॉडरेटर. ते लाखभर पोरांचे पेपर तपासत बसणार आहेत का? नाही. आम्ही 1000 पेपर चेक करतो. एक्झामिनर किती करतात? 350 पेपर चेक करतात. बरोबर? आता 5 एक्झामिनर असतील तर 5च्या हिशोबाने विचार केला 1700 पेपर माझ्याकडे आले. माझ्याकडे आल्यानंतर फायनली माझं मॉडरेशन झालं की जो पहिलं पेज असतं माहिती आहे ना, ज्याच्यामध्ये हाफ स्टिकर असणार आणि हाफ पेजला मध्ये अशी लाईन असते. कळलं? हा, तिथे तो पेपर कट होतो, फाडतात ते. कळलं का? म्हणजे तुमचा पेपर वेगळा होतो आणि तुमची आन्सर शीट म्हणजे तुमचं जी मार्क लिस्ट असते ती वेगळी होती. त्याचा वेगळा बंच बनतो, पेपरचा वेगळा बंच बनतो, पण त्याला कोड नंबर असतो, UID कोड असतो. समजलं ना? सो UID कोड असल्यामुळे तुमचा पेपर जर समजा तुम्हाला रिचेक करायचा असेल तो इझिली मिळू शकतो, कारण त्या लॉटचा नंबर असतो, त्याच्यातून तुम्ही पटकन काढू शकतात. कळतंय? पण 2 जण तुमचा पेपर तपासणार हे लक्षात ठेवायचं. कळलं? एक्झामिनर आणि मॉडरेटर. एक्झामिनर तुम्हाला जर समजा एखाद्या ठिकाणी त्याने हाफ सेल सोडून तुम्हाला एखादा मार्क दिला चुकीच्या पद्धतीने किंवा समजा हाफ मार्क्स ऍड झाला तुमचा, तर मॉडरेटर तो कमी पण पडू शकतो. त्याने थोडासा कमी दिला असेल म्हणजे फायनली तुमचा पेपर कोणाकडून येणार, मॉडरेटरच्या हातात. कळले? त्याच्याकडे जर समजा ती आउट ऑफची केस असेल, 40 आउट ऑफ 40 मिळाली तर त्याला मॉडरेटर प्रॉपरली परत एकदा चेक करतो की कुठे मार्क्स कट करता येतोय का. कळलं? पण 39 असेल तर तो असा नाही विचार करणार की 1 मार्क देऊन याला 40 पैकी 40 देता येतात, असं नाही विचारत. 40 असतील तर 39 करता येतात का बघतात, 39 असतील तर 40 करता येतील का हे बघणार नाही. समजलं? म्हणजे आपला पेपर तेवढा ॲक्युरेट असला पाहिजे. समजतंय? ओके. मग आता ते कसं होणार, तर तुमचं प्रेझेंटेशन टाइम आपल्याकडे भरपूर आहे. उगाच ते इकडे तिकडे ह्याच्या त्याच्याकडे बघत बसण्यापेक्षा तो टाइम जर प्रॉपरली तुमच्या प्रेझेंटेशनला वापरला, कळले, तर डेफिनेटली मार्क्स इम्प्रूव्ह होतील. डायग्राम असेल, आन्सर रायटिंगची मेथड आहे. उगाच तरी काय करतात, घाई करणार, 1-1.5 तासात पेपर कम्प्लीट झाला, कारण रायटिंग कमी असतं,
मग बसून राहतात. कळलं? मग ते नंतर बसून राहून काय फायदा आहे का त्याचा? काय फायदा नाही. किंवा जे तुमचं ऑलरेडी लिहून झाले ते परत काय रिपेअर करता येण्यासारखं आहे का? नाही. कळलं? हां, तुम्ही काय करू शकता प्रॅक्टिससाठी म्हणून, तुमच्याकडे जर समजा एखादा पेपर सेट असेल किंवा तुम्ही वेगवेगळ्या स्कूलमधून असता, बरोबर, ज्या स्कूलचा पेपर तुम्हाला माहित नाही, कळलं, तो रॅन्डमली एक पेपर घ्या, त्याच्याकडून झेरॉक्स करून बघू नका. जेव्हा तुम्हाला घरी टाइम आहे, कळले, ज्यावेळी तुम्ही 2 तास व्यवस्थित बसू शकता, कळते, त्यावेळी काय करायचं, जसं आपण एक्झामला बसतो तसं सगळं मटेरियल घेऊन बसायचं, कळलं, तो पेपर तेव्हा उघडायचा आणि लिहायला स्टार्ट करायचं. कळते, तो लिहिताना टाइम लावा की क्वेश्चन नंबर 1A लिहायला मला किती वेळ लागेल. समजलं? बोर्डने मला 15 मिनिटं दिले, पण व्यवस्थित लिहायला जर मी एकदम व्यवस्थित अक्षर काढून लिहिलं तर मला किती वेळ लागतो? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं.